इटलीतलं विष आता आपल्या रत्नागिरीमध्ये तयार होणार आहे. आता पूर्ण ऐका. इटलीमध्ये वेकेन्झा नावाचं एक ठिकाण आहे, जिथं मिटनी नावाची केमिकल फॅक्टरी होती. या फॅक्टरीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना विचित्र आणि गंभीर आजार व्हायला लागले. जेव्हा अशा केसेसची संख्या वाढली, तेव्हा तपास करण्यात आला आणि त्यांच्या रक्तात PFAS नावाचं केमिकल आढळलं. आता या केमिकलला फॉरेव्हर केमिकल असं का म्हणतात? कारण हे एकदा तयार झालं की सहज नष्ट होत नाही. ते शरीरात गेलं, पाण्यात मिसळलं किंवा जमिनीत राहिलं तरी टिकून राहतं. हे लोकांच्या शरीरात गेलं कसं पण? तर फॅक्टरीमधून सोडलेलं हे केमिकल पिण्याच्या पाण्यात मिसळलं. इटलीच्या हेल्थ इन्स्टिट्यूटनुसार मानवी शरीरात या केमिकलचं प्रमाण 8 नॅनोग्रॅम प्रति मिलीमीटर पेक्षा जास्त नसावं. लक्षात ठेवा, 8 पेक्षा कमी पाहिजे. पण अंदाज लावा, या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका कामगाराच्या रक्तात हे प्रमाण किती होतं? 80? 800? नाही, 91,000 पेक्षाही जास्त. ज्या गोष्टीचं प्रमाण 8 पेक्षा कमी असायला पाहिजे ते लाखांच्या पुढे गेलेलं होतं. अशा प्रकारे जवळपास 3.5 लाख लोक या केमिकलमुळे इन्फेक्टेड झाले. इटली सरकारनं कारवाई करत फॅक्टरी बंद केली आणि जबाबदार लोकांना तुरुंगात टाकलं. पण गोष्ट इथं संपलेली नाही तर चालू झाली. फॅक्टरी बंद झाल्यानंतर जे घडलं ते तुम्ही ऐकून थक्क व्हाल. ही केमिकल तयार करणारी मशीन्स लिलावात काढण्यात आली. फक्त एका कंपनीनं बोली लावली, विवा लाईफ सायन्सेस. ही कंपनी भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक्सची आहे. हे सर्व मशीन कंटेनरमध्ये भरून भारतात आणण्यात आले. आता त्या महाराष्ट्रातील रत्नागिरी इथं बसवलं जाणार आहे आणि कंपनी स्वतः सांगते की त्या इटलीमध्ये तयार होणारं तेच फॉरेव्हर केमिकल्स इथं तयार केलं जाणार आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतात PFAS रेग्युलेट करण्यासाठी ठोस कायदा नाही आहे. ज्या फॅक्टरीमुळे युरोपमध्ये 3.5 लाख लोक इन्फेक्टेड झाले, ती तिथं बंद करण्यात आली. पण तीच फॅक्टरी भारतात येते आणि इथं तेच केमिकल तयार करण्याची तयारी सुरू करते, जिथं त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट कायदाच नाहीये. असं का? आपल्या जीवाची काय किंमत नाहीये का? इतकी मोठी बातमी असूनही फारशी चर्चा होत नाही. बऱ्याच चॅनलला पानसट बातम्या दाखवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. पण मी अशा महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार. त्यामुळे सपोर्ट करण्यासाठी नक्की फॉलो करा.